हाय, गुड मॉर्निंग सर्वांना. सकाळी छान असं मस्त सूर्योदयाचं दर्शन झालं. महाशिवरात्री असल्यामुळे आम्ही आमच्या जवळच्याच महादेवाच्या मंदिरात गेलो होतो. ते सिन्नर नदीच्या टोकावर बसलेलं आहे. ते खूप प्रसिद्ध मंदिर आहे. संगूबाई येथे आहे. तुम्ही पण नक्की एकदा भेट द्या जवळ आसपासचं जर कोण असेल तर. छान असं दर्शन झालं, पण आम्ही रांगेत बसून दर्शन नाही घेतलं कारण खूप गर्दी होती. त्याच्यामुळे बाहेर पायऱ्यावर दर्शन घेतलं. सगळ्यांनी छान दर्शन घेतल्यानंतर माझ्या दोन्ही सासू मला सांगत होत्या की दागिन्याला वगैरे जप यात्रेमध्ये चोरी ही खूप होतात. त्यांनी मला नीट व्यवस्थित समजून सांगितलं. तर आम्ही यात्रा फिरायला सुरुवात केली. तात्यांनी स्वराजला पिपाणी घेऊन दिली होती. तो प्रत्येकाच्या कानात वाजवायचा असा आमच्या सगळ्या फॅमिली मेंबरच्या. तिथून नंतर सगळी आमची शॉपिंग ती झाली. आई आणि माझ्या दोन्ही आई म्हणजे माझ्या दोन्ही सासू पाठीमागे राहिल्या होत्या. त्यामुळे आम्ही सगळेजण एका ठिकाणी थांबलो होतो. पुढे येऊन स्वराजला टोपी घेतली होती. टोपी मी घालून बघत होते, तर स्वराज मला सारखा तो टोपी मागत होता. सगळं शॉपिंग हे करून आम्ही घरी आलोत. घरी आल्यानंतर आम्ही सगळ्या वस्तू चेक केल्या, बरोबर आणल्यात का, ज्या आम्ही घेतल्या होत्या त्या बरोबर व्यवस्थित आल्यात का, सगळं चेक केलं. इकडे तर आहो स्वराच्या रिमोट गाडीला सिलं टाकत होते रिमोटमध्ये. त्याला ती गाडी व्यवस्थित चालू करून होते त्याला चालू खेळण्यासाठी. तो लहान नाही आहे, पण त्याला तो गाडी घेतली होती त्याला. मी नंतर कपडेही चेंज केले, थोडासा चहाचा ब्रेक घेतला तर कारण आम्हाला लगेच पुण्याला यायचं होतं. त्याच्यामुळे बॅग ही भरून ठेवल्या आणि मस्तपैकी चहा प्यायलं. तर आहो मी टेरेसला चहा प्यायला बसलो होतो. तर कारण आहो डिस्टेबी नीट करत होते, त्याच्यामुळे आम्ही टेरेसला दोघंजण चहा प्यायत बसलो होतो. आमच्या शेजारी असं मस्त असा निसर्ग परिसर आहे.